आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी जे आहे ते 2 दिवस संप केलेला होता। त्यानंतर राज्य सरकारसोबत काल समितीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जवळपास मूळ वेतनावर 6,500 रुपये वाढवण्याचा निर्णय जो आहे तो राज्य सरकारने घेतला आणि त्यानंतर आता संप मागे घेतल्यानंतर अमरावतीमध्ये जे आहे ते एसटीची चाके जे आहेत ते पुन्हा धावू लागलेली आहेत। वाहतूक संपूर्ण सुरळीत झाली असून सकाळपासूनच अमरावतीच्या मध्यवर्ती आगारामध्ये जे आहे ते प्रवाशांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने जे आहे ते बेमुदत राज्यव्यापी धरणे आंदोलन केलेलं होतं। त्यामध्ये पगार वाढ असेल सोबतच विविध मागण्यांना घेऊन हे 2 दिवस जे आहे ते आंदोलन सुरू झालं। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे आहे ते एसटी बंद होती, याचा मनस्ताप जो आहे तो त्रास नागरिकांना सहन करावा लागला। काल अशातच महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये राज्य सरकारने पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर संपूर्ण एसटी जी आहे ते सुरू झालेली आहे। 2 दिवस मोठ्या प्रमाणावर सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय झालेली होती। अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर 8 आगारातल्या एसटी बस ज्या आहेत त्या थांबलेल्या होत्या, ज्यामध्ये बडनेरा असेल, परतवाडा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार सह धारणीमधील जे आहे ते बस सेवा थांबलेली होती। त्यामुळे तब्बल 18 कोटी रुपयांचा फटका जो आहे तो 2 दिवसात एसटी महामंडळाला बसलेला आहे। काल झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्याची घोषणा जी आहे ती कृती समितीने घेतली आणि त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासून अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती बस स्थानकामधून जे आहे ते एसट्या बाहेर जिल्ह्यामध्ये पडलेल्या आहेत। यवतमाळ असेल, वाशिम, त्यासोबतच नागपूर असेल, भंडारा, विविध जे काही जिल्हे आहेत महाराष्ट्रातले, या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जे आहेत ते सकाळपासूनच बस रवाना झालेले आहेत। कॅमेरामन अनिकेत दातवंडीसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।